नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज नाश्त्यासाठी ओलसर जाळीदार भात बनवणार आहोत. तर ती रेसिपी तुमच्या सोबत मी शेअर करीत आहे. तर पाणी ठेवलंय मी तापायला आणि एक एक वाटी तांदूळ घेतलेला आहे मी. तो स्वच्छ धुवून ठेवलेला आहे मी. आता टाकते मी त्याच्यामध्ये. पाणी उकळलेलं आहे, त्याच्यात आपण मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकायचं आणि एवढं तेल टाकून द्यायचं, एक पळी. मग तो भात चमकदार बनतो आणि मस्त ओलसर जाळीदार बनतो तो. आणि हा धुतलेला तांदूळ स्वच्छ धुतलाय 2-3 पाण्यात, त्याला टाकून द्यायचं. पाणी उकळलेलं आहे. कधी कधी पोहे खाऊन कंटाळा येऊन जातो, मग अशा वेळेस असं झटपट हा भात बनवून जातो नाश्त्यासाठी. तर हा भात ना थोडं मोठ्या कुकर मध्येच करायचा. माझा एकदम कमी भात आहे, एकच वाटी आहे ना, त्याच्यामुळे याच्यात मावून जाईल तो. तरी पण असं काही वेळेस पाणी बाहेर येतं, कारण याच्यात पाणी जास्त टाकावं लागतं. जवळजवळ 1 लिटर पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये. 1-1.25 लिटर. 1 लिटर आणि थोडस एखाद पळी जास्त इतकं पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये. आता त्याला 2 शिट्या करून घेऊ आपण. कुकरला झाकण लावायचं आणि 2 शिट्या करून घेऊ. मैत्रिणींनो, 2 शिट्या झालेल्या आहे आपल्या. आता गॅस बंद करून देऊ आपण. कुकर थोडा मोठाच ठेवायचा, थोडं थोडं पाणी येतं बाहेर नाही तर. तर कुकर थोडा थंड होऊन गेलाय आता. हवा पास होऊन गेली त्याची. उघडू आपण त्याला. असा ओला भात पाहिजे, ओला राहिला पाहिजे असा. मस्त चमकदार मोत्यासारखा दिसतो तो भात. आणि लगेच खायचं त्याला. थोड्या वेळाने जास्त मऊ होऊन जातो तो आणि सुकून जातो. लगेच खायचं असेल ना, तेव्हाच बनवायचं त्याला. आता त्याला असं ताटात घ्यायचा झाकणीमध्ये. आणि अशी चटणी टाकायची त्याची. अशी चटणी टाकून घ्यायची बारीक. थोडं मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं त्याच्यात. तेल भरपूर टाकायचं, थोडं तुमच्या आवडीनुसार. असं टाकलं मग त्याला असं चमच्याने खायचं किंवा हाताने पण खाल्लं तरी चालतं. आणि तुम्हाला आवड असेल तर हे रायतं असतं ना, रायत्याचं तेल पण असं टाकलं असं तरी पण छान लागतं. तर तयार आहे मैत्रिणींनो आपला सुंदर जाळीदार टेस्टी भात. मस्त खायला अप्रतिम लागतो तो. तर करून बघा, खाऊन बघा. आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
लाईक करा. थँक्यू.